हार्दिक स्वागत आहे. एक तरुण युवा व्यक्तिमत्व, कर्तृत्ववान असं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने आमचे जॅकी भोईर दादा काय, वैभव गायकर काय, मंदार पाटील काय, आमचे तमाम तरुणांचे युवास्थान आशास्थान असलेलं व्यक्तिमत्व ते म्हणजेच शिवसेनेची तडपती तलवार निखिलजी बुरजुडे काय, निखिलजी बुरजुडे काय, स्वानंदजी पवार काय, अहो या सर्वांची एकत्रित फळी जी आहे ना ती अफलातून ह्या परिसरामध्ये खऱ्या अर्थाने काम करत असते आणि त्याचाच प्रत्यय ह्या वर्षीच्या पासून आपण पाहू शकता या धर्मवीर आनंदी चषकामध्ये नवीन रंगात नवीन ढंगामध्ये साकार झालेला हा चषक. चला मॅचला आपण लगेच सुरुवात करायची आहे. ताबडतोब आपण मॅचला सुरुवात करायची आहे. चला प्लीज आपण ताबडतोब मॅचला सुरुवात करायची. चला दोन्ही संघाचे एक एक खेळाडू प्लीज आपण जरा या मंचावरती आपण यायचंय. आणि त्यातच एफझेड बॉयज या संघाला काल रोख प्राइज देखील काल मिळालं होतं डॉलरच्या स्वरूपामध्ये. अर्थात कन्वर्ट केलं तर समथिंग काहीतरी 2-2.5 हजार निश्चित असतील त्या खेळाडूला. कौतुक आहे. म्हणजे कसं आहे की उपस्थित आमच्या आजूबाजूला राहणारे जे रहिवासी आहेत ना ते देखील स्वतः येऊन ह्या पार्टिसिपेट करतात या टुर्नामेंटमध्ये अगदी प्रेक्षकांच्या द्वारे आणि अगदी प्राइज देखील ते देतात. त्याचं काल जीत जागतं उदाहरण समोर आलं अगदी डॉलरच्या स्वरूपामध्ये. चला आपण टुर्नामेंटला आपण सुरुवात करतो. ज्या टुर्नामेंट वरती खऱ्या अर्थाने लाव लिहिलेला आहे आज व्यक्तिमत्वाचं अमर असलेल्या व्यक्तिमत्वाचं आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे ते म्हणजे श्रीमंत गुरुवर्य धर्मवीर आनंदगी साहेब यांचं. गुरुवर्य धर्मवीर आनंदगी साहेबांचा, अरे बोला ना जोरात, गुरुवर्य धर्मवीर आनंदगी साहेबांचा. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता बघूया 64 कला आणि 14 विद्यांचा अधिदाता कोणाला नाचवतो आहे का कोणाकडून काहीतरी करून घेतोय ते हे पाहण्यासारखं निश्चित असणार आहे. आशीर्वाद बघूया कोणाच्या पाठीमागे आहे त्याचा. चला गोलंदाज आता आपल्या मार्गावरती. वैभव अतिशय चांगल्या प्रकारचं गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी या मॅच मध्ये करून दाखवलेली आहे. आणि त्याच वेळेला बबडी ओ या वेळेला बघा सुंदर सुंदर जस्ट त्याने टॅप केलाय. आणि कसं आहे प्रेक्षक खरं तर या टॅप खेळाचं ना वैशिष्ट्य अत्यंत भरपूर असतं बरं का. अंडरम खेळामध्ये तुम्ही वेडे वाकडे अगदी लाईनच्या बाहेर जर का तुम्ही स्ट्रोक मारले ना तर समजा तुमची दांडी गुल तुम्हाला पॅवेलमध्ये परतावा लागेल. आणि तोच खेळ इथे सुरेखरित्या कलात्मकरित्या स्ट्रोक खेळत दाखवताना अगदी हे माहीर असलेले सरताज असलेले हे अंडरमचे ते म्हणजे दोन्ही टीम्स. वैभव आपल्या मार्गावरती सामना करतोय बबडी. आणि यावेळेला बघा यावेळेला निश्चितच चांगला चेंडू होता. अगदी त्याला मारण्याचाही त्याला सहसा तेवढा चान्स मिळाला नाहीये कारण का त्याला स्मॅश शॉट त्याला मारायचा होता पण तो जमला नाही निश्चितच. आणि समोर आपण पाहू शकता सिली पॉइंटला उभा असलेला क्षेत्ररक्षक सागर मनोवैज्ञानिक दबाव निर्माण करण्यासाठी एवढा जवळ उभा आहे. आणि यावेळेला बघा जस्ट कट लागलाय बॅकफुटला चेंडू आणि चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला. आणि वंडी दिली जाते वंडी दिली जाते. हॅलो
तर 4 चेंडू आणि 3 धावसंख्या इथे झाल्यात आणि प्रत्येकामध्ये निश्चित धडपड आहे, खास करून दोन संघांमध्ये आणि अधिक प्रेक्षकांमध्ये देखील. आणि यावेळेला बघा सुंदर टॅप पण यावेळेला अगदी ऑफ साईडला चेंडू तटवला गेला आहे आणि चेंडू जातोय खरं तर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये अगदी त्या कंपाऊंडच्या वरून, पण एक धाव तिथे मिळते. आणि कसं आहे प्रेक्षक हो, धावाला महत्व आहे, भले तुमच्या आता पायाला लागून येऊ दे, बाईसच्या द्वारे येऊ दे किंवा बॅटला लागून येऊ दे, पण तो चेंडू जर का व्यर्थ जर का गेला ना तर त्याचा परिणाम जो असतो तो शेवटी अगदी आपल्याला कदाचित भोगावा लागू शकतो. म्हणून त्या एक एक धावाला विलक्षण असं महत्व आहे, त्याची किंमत त्यांना माहिती आहे. अहो 55,000 फर्स्ट प्राइज जर का आपण जर का ब्रेकअप केलं ना, प्रत्येक चेंडूची किंमत साधारण 501 रुपये तर निश्चित येईल. त्यामुळे एक एक चेंडूची किंमत त्यांना माहिती आहे. आणि पहिलं वैध षटक जे होतं ते निश्चित पार पडलेलं आहे. अतिशय सलामीचं षटक होतं जे टाकलं वैभवने, काल अतिशय उत्तम परफॉर्मन्स दिला होता. आणि आता आला आहे तो FZ बॉईज मधील हा प्रणय, 11 नंबर जर्सी घातलेला, आपल्या संघासाठी काही दाखवण्याची क्षमता असलेला. आणि त्याच वेळेला फलंदाज आहे तो बाबू, त्याच वेळेला फलंदाज आहे तो बाबू, लेफ्ट आर्म फलंदाज. आणि समोर आहे तो प्रणय, राईट आर्म राऊंड टाकतोय प्रणय. आणि यावेळेला बघा वाईड जातोय. अहो वाईड म्हणलं ना की लग्नामध्ये मिळालेला आहे बरं का, सहज मिळणारा. यावेळेला बघा काय स्लॉक सीट, वा सुपर कलात्मकरित्या शॉट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट नक्कीच म्हणू शकतो, माइंड ब्लोइंग शॉट. आणि हा शॉट निश्चित सोपं बरं, कारण का परफेक्ट फुटवर्क त्यासाठी चांगलं असावं लागतं, होमवर्क त्यासाठी चांगलं असावं लागतं. आणि त्यासाठी हा संघ विशेष करून माहिर आहे फुटवर्क मध्ये. आणि कॅमेरामॅन ला जर आपण प्रेक्षकांनी प्लीज जरा सहकार्य करायचंय, कारण का सर्व गोष्टी पाहिजेत. आणि यावेळेला बघा यावेळेला जस्ट स्मॅश केलाय, दाबण्याचा प्रयत्न इथे होता, जस्ट पंच केलाय पण तो ठीकसे कनेक्ट नाही झाला. पण त्याच वेळेला मात्र चोरटी धाव घेण्याचा जो प्रयत्न होता ना तो सफल इथे होताना दिसतोय. आणि ह्यालाच महत्व आहे, कारण का अंडरआर्म मध्ये मी मगासपासून सांगतोय मोठ्या स्ट्रोक हे वर्ज्य असतात, त्याला आवेश दाखवता येत नाहीये तुम्ही अगदी काहीतरी वेगळं आवेश देऊन. आणि यावेळेला बघा यावेळेला पंचांचं अपील बघूया झेल गेलाय का. 1D डिक्लेअर आहे, 1D डिक्लेअर आहे. बॅकफुटला होता क्षेत्ररक्षक, जर का विकेट किपर असला असता तर नक्की झेल शकला असता. तर 3 चेंडू आणि 8 धावा, 3 to go. प्रणय इज ऑन दी वे. बबडी राईट आर्म फलंदाज. हो यावेळेला बघा यावेळेला अगदी जागेवरती हो धावचित होण्याची संभावना निश्चित होती, धावचित होण्याची संभावना निश्चित होती तिथे अगदी समोरच्या दिशेला. पण निश्चितच बाल बसते हुए जो की ये गेंदबाज, नक्कीच चांगली धाव निश्चित कौतुक आहे. अगदी नॉर्थ स्ट्रायकर हिंडला. आणि हा डॉट आला, सॉरी, कारण का वाटलं होतं की एक धाव क्रॉसिंग केली पण नाही. बघा किती अटीतटीचा खरं तर हा सामना अगदी पहिल्या ओव्हर पासून होतोय. पुन्हा एकदा बबडी सामना करतोय गोलंदाज प्रणयचा. आणि यावेळेला बघा यावेळेला चेंडू बराच लेगच्या बाहेर जातोय आणि वाईड दिला जातोय. तर वाईड दिला जातोय. एकच धाव दिली गेली. आणि यावेळेला बघा बॅकफुटला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न पण तो विफल ठरतोय. आणि चेंडू जर का खाली जर का असला असता तर निश्चितच फलंदाजाला बाद देऊ शकले असते. पण बघूया पंचांचा निर्णय काय येतो. आमचे साइड हॅम्पायर अविनाश जी अनुभवी असे हॅम्पायर आहेत, 38 वर्षापासून, निश्चित कौतुकास्पद आहे. आणि यावेळेला बघा जस्ट स्मॅश करण्याचा प्रयत्न होता अगदी स्वीप करत, पण ठीकशी कनेक्ट नाही झालं.
अगदी आपल्या गलीच्या दिशेला ऑफ साईडला. तर एक धाव संख्या तिथे मला वाटतं मिळते, धाव संख्या मिळते. तर 2 षटकं पूर्ण आणि धाव संख्या झाली दुहेरी आकड्यामध्ये आता कुठे पदार्पण केलेलं आहे, ते म्हणजे 10 धाव संख्या. सो आता 2 षटकं अजून आता बाकी आहेत आणि 2 षटकांमध्ये सन्मानजनक स्कोर केला जात आहे का हे आता आपल्याला पाहायचं आहे ओम साईचा. आणि त्यांना जखडून ठेवलं जात आहे का, त्यांना अगदी बांधून ठेवलं जात आहे का एफझेड बॉयजच्या द्वारा, हे पाहणं नक्कीच तेवढं औत्सुक्याचं आहे. एकतर खऱ्या अर्थाने वातावरण पण एकतर गरम आहे आणि क्रिकेट पण प्रत्येकाला निश्चितता गरम करते. अहो, आपला देशाचा राजधर्म म्हणला कुठला, तर क्रिकेट बरं का. हो, या वेळेला बघा बराच लेगच्या बाहेरचा अगदी 6व्या 7व्या यष्टीवरती वाईट दिला जातोय. अवांतर चेंडू. वैभव पेस आहे पण व्यर्थ चेंडू. हो, नक्कीच फलंदाजाने नक्कीच जस्ट कट केलाय आपल्या लेफ्ट. हा, एकच फक्त धावसंख्या. बाबू बाबू अगदी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये लेफ्ट हँड फलंदाज आहे. आणि बघा यावेळेला बाबूने अतिशय चांगला रोग घेतलाय. पुढे येऊन जस्ट त्यांनी जागा बनवत ती बॅट उंचवत त्यांनी तो तटवलाय, पण चेंडू ठीकशी कनेक्ट न झाल्या कारणाने आउटर एजला लागल्या कारणाने तो गेला तो ऑफ साईडला. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेला 1 धावा. 1 भर आहे. हा, बाबूचा चेंडू तो बॉक्सच्या आतमध्ये जाऊन मग तो बाउन्स झाला. अदरवाईज त्याचे नक्कीच म्हणजे आउट झाला असता, प्रॉब्लेम झाले असते. ओहो, यावेळेला बघा. ओहो, यावेळेला ही जातोय तो मात्र वाईड चेंडू. आणि हा सामना जर का जिंकायचा असेल ना, तर अर्थातच वाईड नो वरती निश्चित कंट्रोल करावा लागेल. आणि त्यातच हो यावेळेला यश कट केलाय अगदी हलक्या हाताने आणि चेंडू मात्र जातोय आपल्या ऑफ साईडला. एकच धावा फक्त मिळतात तिथे. ऑन साईडला चेंडू होता, एकच साईड, एक फक्त धावा फक्त मिळते. आणि आणि आता पुन्हा येतोय तो बबडी. बिनबाद खरं तर सलामीची जोडी खेळते बबली आणि बाबू. आणि त्यातच आपण जोरदार स्वागत करूया आदरणीय शिवसेनेचे शहर प्रमुख कळवा विधानसभा क्षेत्राचे आदरणीय श्री नरेंद्र शिंदे साहेबांचं इथे आगमन होत आहे. प्लीज सर, आपण या मंचावरती यायचं आहे. या मंचाची आपण शान वाढवायची आहे. आणि त्याचबरोबर सन्मान्य खारेगावचे शाखाप्रमुख निनादजी बोरुडे साहेब, आपण पण प्लीज या मंचावरती यायचं आहे. आणि त्याचबरोबर सन्मान्य ओमकारजी, सन्मान्य शिवसैनिक, या मंचावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सर. आपण सर्वांनी प्लीज या मंचावरती यायचंय. मॅचचा निश्चित आपण आस्वाद घ्यायचा, कारण का आज संडे जरी असेल ना तरी प्रत्येकाच्या घरी निश्चित चमचमीत असतं बरं जेवण खाद्यान्न, पण आपल्या या चौकामध्ये देखील ही क्रीडा मेजवानी देखील तेवढीच चमचमीत आहे निश्चित. बाबू, ओहो, यावेळेला बघा सुंदर टॅप, सुंदर टॅप आणि चेंडू जातोय बॅकफुटला, पण एकच धावा तिथे मिळतात आहेत. एकच धावा तिथे मिळतात आहेत. यावेळेला बघूया बबडी आहे. किती झाली स्कोर? धाव संख्या झाली ती 18. चेंडू किती? 3 ओव्हर पूर्ण, तर 3 षटक पूर्ण बिनबाद आणि धाव संख्या झाली ती 18. क्या बात आहे, व्हॉट अ गुड परफॉर्मन्स. नक्कीच बॉल टू बॉल चांगला परफॉर्मन्स इथे दिला जात आहे. बॉल टू बॉल परफॉर्मन्स दिला जात आहे. आणि बघा आपल्या या टीमच्या समर्थकांना काय कळलं की समर्थक देखील एक एक कर तिकडे येताना आपण पाहतो. आणि मी तर म्हणतो ना, हा जो कोण फायनलचा किताब जिंकेल ना, त्यावेळेला निश्चितच पुन्हा एकदा ना त्या ढोल वाद्यांचा निनाद निश्चित घुमणार आहे, निश्चित घुमणार आहे. गोलंदाज आहे यावेळेला भावेश.
आपली शेवटची ओव्हर स्लॉग ओव्हर त्याला म्हणलं जातं. मुंबईच्या भाषेमध्ये त्याला म्हणलं जातं तोडफोड ओव्हर, डेड ओव्हर. ओहो, लेट्स सी काय फुटवर्क करतोय बघा. फुटवर्क मध्ये बघा बाबूचा निश्चितच कौतुक म्हणावं लागेल. त्याप्रमाणे तो आपलं पदललित फुटवर्क करताना आपण पाहतोय ते बाबू. अहो, आणि अशाच प्रकारचं खरं तर कलात्मकरित्या खेळणं अत्यंत महत्वपूर्ण असतं या फॉर्मॅटमध्ये, या अंडरआर्मच्या फॉर्मॅटमध्ये. इथे काही अगदी झपाटून मोठे स्ट्रोक नाही खेळावं लागत. इथे रशीच्या बाहेर बॉक्स आउट ठरतं. यावेळेला बघा काय सुंदर स्ट्रोक, अगदी उत्कृष्ट स्मॅश हिट केला होता. पण मात्र त्या क्षेत्ररक्षकांनी तो चेंडू हेरला. निश्चित कौतुक आहे सिद्धेशने, आणि म्हणून त्या सिद्धेशला त्या बाउंड्रीवरती उभं केलंय. आणि हे बघा यावेळेला बघा काय चेंडू, काय चेंडू बघा. वा, खरं तर अपील जोरदार केलं होतं, कदाचित वाईड वाटला होता, पण नाही, कन्सिडर केला जातोय. डॉट मध्ये परिवर्तित होतोय चेंडू. हो, आणि यावेळेला बघा गोलंदाज भावेश, आणि हा अवांतर चेंडू, नोचा इशारा येतोय पंचांच्या कडून. हा, कारण का लाईन नव्हता, म्हणजे त्या बॉक्सच्या त्या बाहेर टाकला गेला. पॉपिंग क्रीजच्या बाहेरची लाईन होती ती लाईन, आणि लेन्स वरती नसलेला हा चेंडू, म्हणून नो दिला जात आहे. आणि लक्षात घ्या या मॅचेसचे एकूणच सर्व जे आपण निर्णय म्हणतो ना, अतिशय कडक इम्प्लिमेंटेशन नक्कीच आपण म्हणतो. आणि हो, यावेळेला बघा, यावेळेला चेंडू बराचसा बाहेर जातोय, लेगच्या वाईड दिला जातोय, वाईड दिला जातोय. आणि त्यातच पंचांचे प्रत्येक निर्णय हे अंतिम असेल, त्यासाठी वादविवाद आपण निश्चित करायचा नाही आहे. आणि यावेळेला बघा, यावेळेला बॅट जस्ट आपटली आहे, पण ठीकशी संपर्क नाही झाला, आणि चेंडू मात्र सागरच्या हातामध्ये, विकेट किपरच्या. 22 4 चेंडू बाकी. आणि यावेळेला बघा, यावेळेला सुंदर कट, नक्कीच हो हो धावचित झाला नॉट सेकंड एंडला. आणि यावेळेला खरं तर बाबूच्या द्वारे इथे पहिल्या विकेटचा पता निघते होतं. सलामीची जोडी, पण सलामीची जोडी निश्चितच एक चांगला परफॉर्मन्स दिला. आणि यावेळेला अगदी शेवटच्या चुरशीच्या क्षणी 4 चेंडू मात्र खेळू शकला नाही, आणि बाबू हा बाद झाला. पण याद रखे कि बिल्कुल ये दुनिया, खास करके ये हमारे सभी मौजूद प्रेक्षक, चांगला एकूणच परफॉर्मन्स. आणि आता लास्ट बॉल बाकी आहे का? 1 टू गो नाव. 23 धावसंख्या, 1 टू गो नाव, 23 धावसंख्या. 1-2 चेंडू असताना बाद झालाय बाबू. बबडी पुन्हा एकदा. हो, आणि यावेळेला बॉलर टाकलेला चेंडू, जस्ट पुशअप केलाय चेंडू कार्पेटच्या द्वारे. कार्पेट स्ट्रोक निश्चितच आपल्या ऑफ साइडला, आणि 1 धावसंख्या निश्चित इथे मिळते डिक्लेअर झोन मध्ये. एकूणच 4 षटक समाप्त झालेत, 1 गडी बाद, आणि 4 षटका समाप्तीच्या नंतर 24 एकूण धावसंख्या एकूण झाली. धावसंख्या 25, सो दे हॅव टू डिफेंड दॅट स्कोर दिस 25 रन्स. सो ओम साई, यू हॅव टू डिफेंड दिस स्कोर 25 रन्स. तुम्हाला 25 धावसंख्या उभारायच्या आहेत, हा स्कोर चेस करण्यासाठी, डिफेंड करण्यासाठी, विजय प्राप्त करण्यासाठी. आणि हा विजय जर का तुम्ही प्राप्त जर का केला तर एक यादगार लम्हा निश्चित असू शकतो. कारण का अंडरआर्मची पंढरी जेला म्हणलं जातं ना, तो म्हणजे तो हा आहे धर्मवीर आनंद दिघे चषक, ज्याला एडी ट्रॉफीनी ओळखलं जातं. आणि यंदाच्या 2024 मध्ये यंदापासून ही ट्रॉफी एका नवीन रंगात, नवीन ढंगात पाहू शकतो. आणि पुढचा होणारा सामना तनिष्का 11 आणि जॉर्ज 11, तनिष्का जॉर्ज 11 आणि रेम्बो आऊ पॅकर्स. तनिष्का जॉर्ज 11 आणि रेम्बो आऊ पॅकर्स. सो लिसन टीम्स,
इफ यू आर लिसन्स, इफ यू हर्ड माय वॉइस, प्लीज आपण पण रेडी राहायचं. नेक्स्ट मॅच विल बी प्ले इन बिटवीन रेनबो आऊ पॅकर्स वर्सेस तनिष्का जॉर्ज 11. देखिए समय ना गवाए, बहुत ही क्रूशियल ये सभी के सभी मैचेस है और हमें समय की कमतरता को देखते हुए इसे जल्द से जल्द इसे खत्म करना है ने. वी हैव टू गो दैट एंडिंग. कौन कौन टीम स्पेशली ये खास करून चषक पटकवतात. अतिशय मानाचा आहे बरं का, अतिशय सन्मानाचा, तेवढाच अभिमानाचा हा चषक आहे. अहो म्हणतो ना की हा संघ फर्स्ट किंवा सेकंड प्राइज अगदी त्यांनी ढोल वाद्यांच्या निनादामध्ये त्यांच्या बाहेरच्या परिसरामध्ये गेले. फटाक्यांची आतषबाजी तर निश्चित असणार आहे आणि वातावरण अगदी भेदून जाणार आहे. चला तर 25 धावांचं एकूण टार्गेट आहे. तनिष्का जॉर्ज 11 आणि रेनबो आऊ पॅकर्स प्लीज आपण जरा संपर्क साधायचा आहे. आहात ना बाबा लगेच तुम्ही इथे? अरे कोणीतरी हात तरी करा, आम्ही आहोत म्हणून इकडे आम्हाला कळेल कुठल्या कोपऱ्यामध्ये आपण आहात ना. हा तनिष्का जॉर्ज इथे आली आहे का? चला तनिष्का नसेल तर फटाफट त्यांना लगेच बोलून घ्यायचं आहे. पण अधिक वेळ आपण थांबू शकत नाही कारण का आपल्याला कमी वेळेमध्ये हे सर्व सामने संपवायचे आहेत. लक्षात घ्यायचं कारण का आदर्श आचारसंहिता चालू आहे. असं नाही इलेक्शन संपलं की सर्व झालं गेलं. लक्षात घ्या. आणि आम्ही शिवसैनिक ना खऱ्या अर्थाने नियमाचं प्रथम पालन करतो बरं का. त्यासाठी प्लीज आपण लवकर आपण यायचंय. आणि दुसऱ्या इनिंग मध्ये पहिला चेंडू. हो या वेळेला मात्र एक धाव मिळते. पहिला चेंडू श्री गणेशा केलाय 1 धावाने. 25 धावांचं टार्गेट आहे. खरं तर 24 चेंडूंचा सामना आहे. फक्त 25 धावा करायच्या बॉल टू बॉल. आणि त्यातच आता या वेळेला मंचावरती आपण जे सन्मान करणार आहोत आमच्या सन्मान्य आमच्या आदरणीय व्यक्तिमत्वांचा, ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने याच टुर्नामेंटला खऱ्या अर्थाने बहर आले आहे. आणि खास करून कळवा असलेले आमचे सन्मान्य आमचे आदरणीय कळवाचे शहप्रमुख आदरणीय सन्मान्य नरेंद्रजी शिंदे साहेबांचा मी प्रथम सन्मान करण्याची विनंती करतोय. आणि अनिलजी चाचड, सन्मान्य आमचे अनिल चाचड साहेब, आपण ही ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहात, खरं तर अत्यंत अनुभवी आहात. तर आपण नरेंद्र शिंदे साहेबांचा आपण प्लीज सन्मान करायचा आहे. नरेंद्रजी चाचड खरं तर महापालिकेचे आमचे सन्मान्य आदरणीय अधिकाऱ्यांनी प्लस 38 वर्ष चक्क या टुर्नामेंटशी जोडले गेलेले. अतिशय अभिमान आहे बरं का आम्हाला. आणि त्या अभिमानास्पद व्यक्तिमत्वाकडून हा सन्मान होतोय आपला, हे विशेष आहे. आणि त्यातच भूमिपुत्रांचं गाव म्हणलं ना की आपसुकाचं खारेगावचं नाव समोर येतं बरं का. आणि याच खारेगाव वाशी असलेले आमचे भूमिपुत्र आणि शाखा प्रमुख तलवार, तिकडची तळपती तलवार विनोदजी बोराडे साहेब आपलं, निनादजी बोराडे साहेब आपलंही सन्मान होणं निश्चित अभिप्रेत आहे. निनादजी बोराडे साहेबांचाही सन्मान होणं निश्चित अभिप्रेत आहे. आणि त्याचप्रमाणे खरं तर ओमकार चव्हाण जे युवा सेनेची तडपती तलवार म्हणलं जातं. ओमकारजी चव्हाण साहेब आपण पण प्लीज जरा पुढे यायचंय. ओमकारजी चव्हाण साहेब प्लीज आपण पण जरा पुढे यायचंय. आणि युवा व्यक्ती थोडीशी म्हणजे आपण म्हणतो ना थोडीशी लाजतात येते, पण नक्कीच हा सन्मान मोठा आहे बरं का. आणि फोटो तर निश्चित पाहिजे आपला. आणि त्याच वेळेला आपण पाहतो आदरणीय शाखा प्रमुख सन्मान्य श्री महेशजी गवारे साहेब, प्लीज आपला पण सन्मान होणं निश्चित अभिप्रेत आहे या मंचावरती. आणि अर्थातच
हे सर्व सामने आपण इथे पाहतो थेट लाईव्ह स्वरूपामध्ये. आणि त्यानंतर अर्थातच आपल्या पाच पकाडीची शान ज्यांना म्हणलं जातं ना, ते आपल्या शिवसेनेची तळपती तलवार बरं का, सन्मान्य समाजसेवक आदरणीय आमचे श्री रवींद्रजी उर्फ कोंडूभाईंचं आम्ही इथे स्वागत करू इच्छितो. आदरणीय रवींद्र यादव साहेबांचं उर्फ आमचे कोंडूभाईंचं नक्कीच स्वागत करू इच्छितो. आणि ह्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त परिश्रम घेणारं व्यक्तिमत्व बरं का आमचे कोंडूभाई. बाप, केवढी धावपळ केली कोंडूभाईंनी. आणि त्याचा एक मोठी अशी एक बँक जिला म्हणलं जातं ना, खऱ्या अर्थाने ती म्हणजे पारसी कोऑपरेटिव्ह बँक. आणि कोऑपरेटिव्ह बँकेचे आमचे सन्मान्य आमचे अधिकारी असलेले विजय भाग कोऑपरेटिव्ह क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने सर्वात मोठी बँक असलेले आमचे आदरणीय मॅनेजर पदावरती असलेले विजय सर, आपण पण प्लीज जरा पुढे यायचं. आपला ही सन्मान होणं निश्चित अभिप्रेत आहे. एक षटक पूर्ण, धाव संख्या 6. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो सन्मान्य अनिलजी जाजड साहेब, आदरणीय आमचे विजय वाघ साहेबांचं सन्मानित करताना बँकेचे अधिकारी मॅनेजर हॅज अ कोऑपरेटिव्ह बँक. कळवा पारसी कोऑपरेटिव्ह बँक अत्यंत मोठी बँक आहे त्या कोऑपरेटिव्ह सेक्टर मधील. आणि त्यातच आयोजकांचं निश्चित कौतुक करावं लागेल बरं का, कारण का यंदाच्या वर्षीपासून नव्या स्वरूपामध्ये नव्या रंगात नव्या ढंगामध्ये साकार केलेली ही स्पर्धा आहे. खास करून आमचे शाखा प्रमुख टिंबिनाका परिसराचे चरईची जॅकीची भुईर, आमचे विभाग प्रमुख वैभवजी गायकर, आमचे शिवसैनिक मंदारजी पाटील आणि त्याचबरोबर तमाम तरुणांचं लाडकं असं युवा व्यक्तिमत्व, कार्यतत्पर व्यक्तिमत्व निखिलजी बुडजुडे, तसेच आमचे स्वानंदजी पवार. बरेच टीम नावं घ्यायला म्हणलं गेलं ना तर निश्चित नावं कमी पडतील, एवढी नावं आहेत. पण खूप कौतुक आहे बाबा यांच्या संपूर्ण टीम कार्यकारिणीचं. प्लीज कॅमेऱ्याच्या मध्ये जर का आपण कोणी येऊ नका, खास करून कॅमेरेवाले थोडस आपण जरा म्हणजे तो व्यक्ती ना व्हाईट शर्ट जरा प्लीज आपण मागे थोडं जायचं. व्हाईट शर्ट प्लीज जरा थोडं आपण मागे जायचं आमच्या राईट साईडला. व्हाईट शर्ट जरा थोडं आपण मागे आपण जायचंय. हा, थोडं आपण मागे जायचंय. हा, फक्त कॅमेरेवाले एक व्यक्ती आपण पुढे लक्षात घ्यायचं आहे. पंचांशी प्लीज वाद घालायचा नाही. आम्ही वेळोवेळी आम्ही अपील करतो. रिव्ह्यू लक्षात घ्यायचं नाहीये, कमिटी जोपर्यंत डिसाइड करणार नाही तोपर्यंत. आणि अविनाशजी घा खर तर 38 वर्षापासून या श्रेणीशी खास करून धर्मवीर आनंदी चषकाशी जुळले गेलेत. अत्यंत अनुभवी असे पंच. प्लीज नो वन कॅन ऑब्जेक्ट. हो, आणि पंच प्लीज आपण जरा स्टेजशी जरा संपर्क करून जरा सांगायचं आहे आपलं डिसिजन. No one can debate with the umpire, please. अविनाश सर, काय निर्णय आहे? नो बॉल नाहीये, रनआउट दिला गेला आहे. 2 बॉल 7 धावा, 25 धावांचं एकूण टार्गेट आहे, आव्हान आहे. आणि यावेळेला बघा, यावेळेला सुंदर चेंडू, काय चेंडू टाकला होता, वा काय पेस होती. निश्चित यॉर्कर पद्धतीचा होता, अगदी कॅन्सर डिलिव्हरी सारखा, पण त्याची उसळी त्याची कमी होती आणि थोडा बॅटच्या पुढे पडला होता. अगदी गुड लँड स्पॉट वरती निश्चित म्हणू शकतो. मयूर गोलंदाजी करतोय आणि सागर फलंदाजी करताना. ओ, आणि यावेळेला
पायाला लागून चेंडू जस्ट बाउन्स अगदी इन बिटवीन द विकेट. पण रनला तेवढंच महत्व असतं आणि ती रन त्या धावसंख्या मात्र नक्कीच अतिशय लिहिल्या पद्धतीने चोट्या पद्धतीने घेतल्या गेल्या. सागरचं विशेष कौतुक. 4 चेंडू आणि 8 धावा. 4 चेंडू आणि 8 धावा. चार चेंडू 8 धावा. ओ आणि यावेळेला बघा जस्ट टॅप केलाय आपल्या ऑफ साईडला. पण ओव्हर थ्रो आणि ओव्हर थ्रोचा खामियाजा आपण म्हणतो ना निश्चित भोगायला लागतोय. ओव्हर थ्रोचा खामियाजा बॅकलॉग निश्चित भोगायला लागतोय. बघूया किती रन ओव्हर थ्रो मध्ये दिले जातात. अगदी त्यांनी जस्ट कट केला होता ऑफ साईडला गली दिशेला, पण क्षेत्ररक्षकांनी पकडून त्या चेंडूला पुन्हा एकदा थ्रो केला अगदी त्या पाय पंचाच्या दिशेला, पण तो क्षेत्ररक्षक पकडू नाही शकला आणि तो चेंडू गेला बॉक्स. बघूया. अच्छा एकच धाव दिली जाते, एकच धाव, कारण का ऑलरेडी त्या बॉक्सच्या बाहेर चेंडू गेला होता. बघा काय चाणाक्ष त्यांची नजरा बघा, नजरा. अहो तिसरा नेत्र कमी पडेल एवढे त्यांची अगदी चाणक्य त्यांच्या नजरा असतात. या मुलांच्या सरसावलेल्या असतात ही मुलं, उगीच नाही. हल्ली मुलं खऱ्या अर्थाने क्रिकेटसाठी कोच होतात, कोच. चार चेंडू आणि 9 धावा. ओहो आणि यावेळेला बघा, यावेळेला खरं तर 1 धावा निश्चित मिळतात आणि 5 चेंडू 10 धावा. आणि मगाशी म्हणलं ना उगीच नाही की बरेच संघ आपल्या संघाला शिकवण्यासाठी कोच होतात. अहो आली तर लहान लहान मुलांचे देखील आपण पाहतो कोचिंगला टाकला. बघा आमचे पंडित सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड या भागातील पंडित सर येथे उपस्थित आहेत. कित्येक मुलं त्यांच्याकडे कोचिंगसाठी येतात पंडित सरांकडे. अहो हातावरती करा, हो का नाही. धन्यवाद. ओहो आणि यावेळेला जसं धावची धावण्याची संभावना अगदी नॉन सायकर एंडला निश्चित होती, पण तत्पूर्वी मात्र ती बॅट लँड केली गेली पॉपिंग क्रीज मध्ये. आणि हेच वैशिष्ट्य असतं, कारण का बॅट नुसती हवेमध्ये मिरवत मोठेपणा दाखवावा लागत नाही, तर ती बॅट हुशारी दाखवत ती लँड करावी लागते पॉपिंग क्रीज मध्ये. आणि 2 षटकं पूर्ण, एक गडी बाद आणि 2 षटकं पूर्ण 11 झालेत. आणि आता हव्या त्या 12 चेंडू मध्ये 12 धावा. आय थिंक सो 12 मध्ये किती 14 पाहिजेत. 12 मध्ये 14 पाहिजेत, झाल्यात 11. आता बघा कॅल्क्युलेटर पेक्षा फास्ट त्यांची कॅल्क्युलेशन असतं आमच्या या क्रिकेट मधील या मुलांचं. नक्कीच कौतुक आहे. आणि बघा यावेळेला मात्र जस शरीराची संपर्क हो तर चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. आणि बघा कुठल्याही प्रकारची धाव नाही. आणि कसं आहे की एक चेंडू मात्र इथे कमी होतोय आणि त्या प्रकारे दडपण निश्चित वाढतंय एफझेड बॉयज वरती. ओ आणि यावेळेला बघा सुंदर टॅप आपल्या ऑफ साइडला. आणि खरं तर पॉइंट आणि गलीच्या मधोमध बरचसा अंतर जागा हेरून खरं तर अगदी पॉइंट आणि गलीच्या मध्ये तो चेंडू पास ऑन केला गेला लाईनच्या बाहेर. हो आणि यावेळेला बघा जस्ट पुन्हा एकदा टॅप, पुन्हा एकदा ऑफ साइडला चेंडू लागोपाठ बॅक टू बॅक एक करत 2 धावा या पटकवल्या गेल्यात. आणि बॉल टू बॉल जरी धावसंख्या उभारता आल्या तरी पर्यायाने शेवटच्या षटकामध्ये दडपण जे असतं ना ते कमी होतं. हा पण त्यावेळेला प्रत्येक प्रेक्षकांचं हृदय ना ते मात्र टक 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 निश्चित असतं, कोण जिंकेल कोण हरेल.
3 चेंडू 13 धावसंख्या झालेल्या आहेत. 3 चेंडू 13 म्हणजे हव्यात त्या 9 चेंडू मध्ये 12. आता बघा मागील कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला पुढे आणलं गेलंय. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला थोडं पुढे आणलं गेलंय पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध. हो आणि यावेळेला बघा जस्ट कट केलाय. 1 धावा निश्चित मिळते कारण का एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू गेला होता, लाईनला लागला आणि मला वाटतं की एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जर का तो क्षेत्ररक्षक राहिला असता तर कदाचित तो चेंडू त्यांनी रोखला असता. पण एनिवे इट्स अ मॅच, नो वन कॅन प्रेडिक्ट. प्लीज जरा रस्सीवरून आपण जरा हात काढायचा आहे. रस्सीवरून आपण हात काढा प्रेक्षको. देखिए रस्सी के ऊपर से हाथ अपना निकाले. अतिशय अटीतटीचा हा सामना आहे. दोन्ही संघ ठाण्यातील आहे. त्यातील हा पहिला सामना. कुठल्या तरी एका संघाला पराजयाचा धक्का लागू शकतो. बघूया. सस्पेन्स बेकरार. हो हो यावेळेला बघा, यावेळेला डॉट चेंडू, यावेळेला डॉट चेंडू आणि मला वाटतं निश्चित या चेंडूवरती सागरनं थोडा पस्तावा निश्चित असेल, निश्चित. आणि आता सागरला निश्चित बोलणं ऐकावं लागणार आहे बरं का कॅप्टनचं, त्यांच्या कोचचं. का सोडलास? ओ आणि यावेळेला बघा जस्ट कट केला, बॅकफुटला चेंडू मला नॉन सायकल एंडला आणि यावेळेला दुर्घटना घडते. बघूया पण कॉल व्यवस्थित घेतला गेला नाहीये आणि ओव्हरथ्रो तर नव्हताच पण तो चेंडू देखील ठीकशी हेरला नाही जात आहे आणि त्या गडबडीमध्ये कॉल घेण्याच्या गडबडीमध्ये तो मात्र चेंडू लावला नाही गेला नॉन सायकल एंडच्या स्टंपला आणि 1 धावा मात्र निश्चित झाल्या. तर 3 षटकं पूर्ण झालेत आणि धावसंख्या 15. 1 गडी बाद. 3 षटकं पूर्ण, 1 गडी बाद, धावसंख्या झाली ती 15. आणि आता हव्यात 6 चेंडू 10 धावा. आता या चेंडूवरती म्हणजे येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती जर का गडबड जर का केली ना तर आयुष्यपत खूप शिव्या पडणार त्या कोणाला देखील, म्हणजे गोलंदाजाला म्हणा किंवा फलंदाजाला म्हणा किंवा क्षेत्ररक्षकाला म्हणा. पण असं काही करू नका, मॅच आहे. कारण का या मॅचची खऱ्या अर्थाने खूप 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 आठवण जोडल्या गेल्यात. लक्षात घ्यायचं या सामन्यामध्ये खेळण्यासाठी अतिशय अलोट अशी खरं तर प्रचंड रेस असते, रेस. आणि त्यामध्ये खेळणं हेच नक्की मोठेपण आहे. साक्षात गुरुवर्य धर्मवीर रानदिगे साहेबांच्या या कर्मभूमीमध्ये त्यांच्या नावानी त्यांच्या स्पर्शाने पावन झालेला हा कप आहे. ह्याच्यापेक्षा अजून काय हवंय? चला नाही, हा सामना कुठल्याही मैदानात जरी घेतला ना तरी त्याचं वलय जे आहे ना, वलय ते मात्र नक्कीच कमी होणार नाहीये. सहा चेंडू 10 धावा. चला प्रेक्षक, कम ऑन. आपल्या सर्वांच्या नजरा निश्चित जुळल्या गेल्या तिकडे मधोमध अगदी. हो आणि यावेळेला पहिल्या चेंडूवरती अगदी सुंदर टॅप केलाय, सुंदर टॅप केला अगदी ऑफ साइडला. हा आणि बघा सन्माननीय कैलाजी शिंदे साहेबांचं इथे आगमन झाले, ज्यांनी काल पण 6 वरती त्यांनी 2000 रुपयाचं प्राइज लावलं होतं आणि आताही आपण जर का कोणी 6 मारली तर नक्की 2000 रुपये आपण निश्चित घेऊ शकता. 6 आहे, लक्षात घ्यायचं आहे बाउंड्री लाईन वरती. हो आणि यावेळेला बघा, यावेळेला आता ताईपणा अंगलट आला असंच म्हणावं लागेल आणि चांगला कसलेला फलंदाज खरतातच बाद गेला. सेकंड डाऊन आलेला फलंदाज खरं तर बाद झाला सागर. आणि आता सागरच्या जागी आता आलेला आहे तो वैभव. आणि आता
आणि आता हवेत ते 6 चेंडूवरती जे 10 धावा होता ना, आता हवेत त्या 4 चेंडू आणि 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. बबडी अतिशय वेल नोन प्लेअर, फलंदाजी आणि तेवढीच गोलंदाजी सुरेख करणारा. आता संपूर्ण सूत्र बबलीने आपल्या हातामध्ये घेतलंय शेवटच्या षटकामध्ये. आणि बघा बबडीचा चेंडू अगदी तो ठीकशी प्लेसमेंट पण करू शकला नाहीये फलंदाज वैभव. आणि तनिष आता 3 चेंडू 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. आणि छकडी 6 जर का लागला तर 2000 रुपयाचा सन्मान आमचे कैलासजी शिंदे साहेबांच्या वतीने दिले जाणार. आपण जी नोंद घ्यायची बरं. चक्क 2000 रुपये रोख कैलासजी शिंदेच्या वतीने 6 ला. आणि प्लस तुम्ही सामना हा जिंकाल तो वेगळं, इतरांचेही प्राइज लागतील ते वेगळे. अहो काल चक्क डॉलर स्वरूपामध्ये कमवले होते खेळाडूने. हा खरं आहे ते. युट्यूब वरती आपण निश्चित पाहू शकता SSS लाईव्ह मध्ये. What an Yorker! What an amazing ball! Wow, superb, mind-blowing, extraordinary ball. आणि डेफिनेटली त्या चेंडूने जी किमया साधली ना ते थेट मधलं फर्निचर स्टंपचं बिखरलं गेलं, पूर्णपणे बाद केले गेलं. आणि अर्थातच स्टंप इतरत्र पडले गेले आणि फलंदाज बोल्ड झाला. आणि अशा प्रकारचं हे दृश्य खऱ्या अर्थाने निश्चित सर्वांना आनंद देत असेल. कारण का एवढा पेस असलेला चेंडू मुळात खेळणं अवघड असं, आणि बबडी ती किमया साधतोय. काय आविष्कार आहे वा. स्वप्नील आता बघा सर्व सूत्र स्वप्नीलने आपल्या आता हातात घेतली. 1-8. आणि आता बघा आता अर्थातच सत्रणाची महापूजा समाप्त झालेली आहे. तीर्थप्रसाद फक्त बाकी आहे. 1 चेंडू आणि 7 धावा. आणि बघा या वेळेला मात्र हा सामना अतिशय चांगला परफॉर्मन्स देत जिंकलेला आहे ते म्हणजे ओम साई पॅकर्स या संघाने. अर्थातच FZ बॉयजच्या अगेन्स्ट ओम साई पॅकर्स आपला खूप खूप अभिनंदन. सो बॅड लक FZ बॉयज. आणि FZ बॉयज खरं तर या अगदी क्वार्टर फायनल मध्ये आपण जवळपास आपण त्यामध्ये पोहोचला. फायनल सेमीफायनल पर्यंत क्वार्टर फायनल मध्ये. हे आपल्यासाठी नक्कीच कौतुकास्पद आहे. हारलात बिलकुल वाईट वाटून घेऊ नका. आणि आता ह्या पुढचा सामना होणार आहे तनिष्का जॉर्ज 11 वर्सेस रेनबो आऊ पॅकर्स. सो चला तनिष्का जॉर्ज 11 आणि रेनबो पॅकर्स आपण इकडे आहात का? चला प्लीज नुसतं आहे आवाज नका देऊ, मैदानामध्ये या. चला लवकर आपण आतमध्ये आता यायचंय, प्रवेश करायचा आहे. डीजे अरे डीजे बाबा गाणं.